दिस इज माय फेवरेट पोएट. सगळ्यात आवडती कविता जर म्हणलं माझी कोणती तर ही. कारण ज्यावेळेस आपण स्वतःला कमी समजायला लागतो किंवा आपण एखादी गोष्ट करू शकत नाही असं मनामध्ये येते आपल्या, त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं खचीकरण होतंय, आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, आपल्याला टेन्शन येतंय, आपल्याला वाटतं मी काहीच करू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. पण खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल बघा, ट्राय बट डोंट क्राय. म्हणजे प्रयत्न करत राहा. जो कोणी एखाद्या ठिकाणी पोहोचलाय तो काय एकदाच गेलाय का? नाही. त्यानं अनेक वेळा प्रयत्न केले, तर अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर तो तिथपर्यंत पोहोचलाय. बरोबर आहे का? मग मला सांगा, आता तुम्ही हे ऐकलं असेल, हे म्हणजे काय सांगा? गुड. बरोबर आहे. हे म्हणजे काय? बेटर. आणि हे म्हणजे काय? बेस्ट. बेस्टच्या समोर काय लागत असतंय? द लागते. द काय लागतंय? द. गुडला लावले का द? नाही. बेटरला लावले का? नाही. द ला का लावलंय? बेस्टला द का लावलंय? द हे नेहमी जगातील एकमेव वस्तू विषयी लावतात. द हे कुठे लावतात? जगातील एकमेव वस्तू. त्यानंतर डिग्रीचं तिसरं रूप, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असते का? तर गुड का है? पॉझिटिव्ह डिग्री आहे. बेटर का है? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि बेस्ट का है? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह म्हणजे हायेस्ट. सुपरलेटिव्ह ऐकलं असेल ना? द बेस्ट. बेस्ट म्हणजे काय? सर्वोत्कृष्ट आहे का नाही? तर मग इथं बघा काय लिहिलंय? बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट बनायचं. टीचर झाला तर त्याच्यामध्ये पण बेस्ट व्हायचंय. टेलर झाला तर टेलरही बेस्ट व्हायचंय. कोणतंही काम करा, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही सर्वश्रेष्ठ झालात तर तुम्हाला तोडच नाही. कोणतंही काम करा, कोणतंही काम छोटे का? नाही. असं ज्यावेळेस एका माणसानं बिस्लरीची म्हणजे एक संकल्पना मांडली होती, कशाची? की पाणी विकायचंय, तर लोक काय म्हणले असतात? अरे पाणी तर कुठेही भेटते, ते कोण विकत घेणार आहे? बरोबर आहे का नाही? पण आजची कंडिशन अशी आहे की किती? 800 रुपयापासून 36,000 रुपये लिटर पर्यंत पाणी, एक बॉटल पाण्याची. विचार करा, आज पाणी विकते का नाही? विकते पाणी. मग त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला पाण्याची कंपनी किंवा बिस्लरीची कंपनी किंवा वॉटर बॉटलची कंपनी टाकली असेल, त्यावेळेस सगळ्यांनी वेळेत काढला असेल. बरोबर आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना सुरुवातीला सर्वांनी काय केलं? मान्य केलं नाही किंवा त्यांना असं वाटलं नाही की हे सक्सेसफुल होतात, पण त्यांनी त्यांचं सर्वश्रेष्ठ दिलं, तर आज ते खूप मोठ्या पोझिशनवर आहेत. कशामुळं? कारण त्यांनी एकच मंत्र अपनावला, ते म्हणजे कोणता? बी द बेस्ट. काय? बी द बेस्ट. खेळात असताल बी द बेस्ट, संगीतात असताल बी द बेस्ट, आर्ट मध्ये असताल बी द बेस्ट. कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही काही घ्या, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करायले, स्वयंपाक करायले तर बी द बेस्ट, कपडे धुवायले बी द बेस्ट. कोणतंही काम करा, त्याच्यामध्ये काय करायचंय? सर्वश्रेष्ठ द्यायचं. जे लोक थतरमतर काम करतात, हांगीडिंगी करतात, व्यवस्थित करत नाहीत, त्याला कोणीही ओळखत नाही. राम मंदिरामध्ये 3 मूर्त्या बनवल्या होत्या, त्याच्यापैकी जी मेन मूर्ती आहे ती एका कलाकाराची निवडली का नाही? तर ती का निवडली असेल? तो कोण असेल? बेस्ट असेल. बरोबर आहे का नाही? एखादी पेंटिंग 1 कोटी रुपयाला जाती, म्हणजे त्या पेंटिंग साठी त्यानं काय दिलं असेल? स्वतःचं बेस्ट दिलं असेल. तसं तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जर बेस्ट दिलं तर तुम्हाला कोणीही मागे टाकू शकत नाही. चिटचॅट बघा, वॉर्मिंग अप, चिटचॅट. हॅव यू गॉट प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? आतापर्यंत तुम्हाला कोणत्या स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्पर्धा, स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे का? हो. लिंबू चमचा, शिवना पाणी, बर्फ का पाणी, आणि कोणतं? दोरीवरच्या उड्या, थैला रेस. काय मिळालं म्हणावं? काहीही मिळालं तरी त्याचं मूल्य असते का? नाही. प्राइज हे प्राइजच असते, बक्षीस हे बक्षीस असते, त्याची किंमत करू शकत नाही. ते 1 रुपयाचा असो का, 1 कोटीचा असो का, 1 लाखाचा असो. मिळालं ना? मिळालं. यस. का नाही? हाऊ डिड यू फील ऍट दॅट टाइम? कसं वाटलं असेल? आज मैं ऊपर जमाना है नीचे, है का नाही? काय वाटलं असेल? खूप छान वाटलं असेल ना? प्राऊड फील झाला असेल. फिलिंग प्राऊड. यस. काऊन? तर दुसरीला नाही भेटलं, मला भेटलं, असं म्हणायला पाहिजे का? नाही. आपल्याला भेटलं तर अभिमान पाहिजे, पण गर्व नाही पाहिजे, है का नाही? म्हणजे गर्वाचं घर खाली असते म्हणतात. प्राऊड फील होणं म्हणजे अभिमान, अभिमान पाहिजे. नाही, मी माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं, पण गर्व नाही व्हायला पाहिजे, है का नाही? हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुम्ही कधी तुमच्या प्रयत्नात अपयशी झाले का? होते माणूस. तुम्ही ऐकलं असेल काय? फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टू द सक्सेस. म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी. जोपर्यंत तुम्ही अपयशी होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही. बरोबर आहे ना?
मग त्यासाठी अपयश येणं सुद्धा महत्वाचं आहे. माणूस त्याच्यावर काम करतोय. चुकामधून शिका. ऐकलं असेल ना, लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकणार नाही तोपर्यंत तुमचं काही होऊ शकत नाही. कारण जो चुकला नाही तो लाईफ मध्ये कधीतरी कुठंतरी जर अचानक संकट आलं तर तो सावरू शकत नाही. त्यासाठी संकट येणंही गरजेचं आहे. माणूस आणखी स्ट्रॉंग होते. होते का नाही? डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ऍज वेल ऍज फेल्युअर? तुम्हाला यश मिळालं म्हणजे डान्स करायचा नाही आणि अपयश आलं म्हणजे गौरू गौरू छातीत अशी मन आता कसं होईल, मला मार्कच कमी पडले, तिला जास्त पडले असं म्हणून गौरायचं पण नाही. दोन्हीही मान्य झाले पाहिजे. माझं अपयश आहे तेही मी मान्य करायला पाहिजे आणि माझं यश आहे तेही मी मान्य करायला पाहिजे. का? कारण दोन्ही वेळेस माणूस कसा असते, भावनावश असते. जर अपयश झालं तर दुःख होत आहे, मग दुःख झाल्यावर आपण काहीच करत नाही, पुढचे प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. एखाद्या वेळेस समजा पहिल्या टेस्टला मार्क कमी पडले, मग का धर्म बदल डोकं नाही, मला पडत नाही, काही होत नाही, काहीच होत नाही असं म्हणल्यावर कधीच काय होणार नाही. आणि पहिल्या टेस्टला पडले 25 पैकी 25 आणि पुढच्या 10 टेस्टला फेलच, 4च मार्क पडायचे 25 पैकी 4, पण काय कामाचे ते? एकदा फर्स्ट इयर 10 नापास होणं का काय कामाचं नाही. त्यामुळं सक्सेस मान्य करायचंय. यस मी कमवलं, पण ते त्याला जास्तपणा करत करायचं नाही त्याच्याबद्दल. आणि फेल्युअर आहे तेही मान्य करायचंय. फेल झालो त्या चुका शोधायच्या आणि दुरुस्त करायच्या, पुन्हा सक्सेस मिळेल. बरोबर आहे? व्हॉट विल बी युअर रिएक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन द टीम? समजा एखादी टीम जाणार आहे, समजा तुमचं एक्झिबिशन आहे, तुमच्या शाळेतून टीम निवडली समजा 14 जणांची सायन्स एक्झिबिशनला, आणि तुमचं सिलेक्शन झालं, काय होणार तुम्ही? मला माहिती आहे त्या सरनं तोंड बघून निवडले, ते मोठ्या मोठ्या लोकांची होती ना ती, तिला म्हणून निवडलं, असा डायलॉग मारतात काही जण. मला माहित आहे तोंड बघून निवडतात सर, मी सायन्स मध्ये सगळ्यात जास्त मार्क घेऊन मला हे केलं नाही, निवडलं नाही. असंच असतंय गरीबाच्या लेकराला, असं काय कारण देतात. पुन्हा काही म्हणतात ना, ते शिक्षकाचा मुलगा होता म्हणून मुलगी होती म्हणून तिला निवडलं, आम्हाला निवडलं नाही. पण ज्यावेळेस आपण कुठं सिलेक्ट नाही झालो किंवा आपल्याला सिलेक्ट नाही केलं तर आपण पुढच्या वेळेस आणखी प्रयत्न करायचा. 2 दिवस झाले का कोणाला नाही तर लगेच भायावर गेल्या, बरं थांब गाडीत पंक्चर करतो, है का नाही? शिक्षकाचा राग धरायचा नाही किंवा त्या समोरच्याचा राग पकडायची आवश्यकता आहे का? नाही आवश्यकता. राग करण्यापेक्षा आपण आपलं काय द्यायचंय, बेस्ट द्यायचंय की भविष्यामध्ये आपलं सिलेक्शन आपोआप झालं पाहिजे. बरोबर आहे ना? समजा मला जर कोणी डावलत असेल तर मी काय करू शकतो, त्यांना समजून सांगू शकतो की बाबा असं आहे तसं नाही, हे ते नाही असं. पण जर आपल्याला कोणी डावलत असेल तर आपण आणखीन चांगलं केलं पाहिजे. मला तर वाटते, मला कोणा चिडवलं कोणी म्हणलं ना तुझ्याकडे हे नाही, तुझं असं आहे, माझ्या चुका जर काढल्या तर मग मला आणखीन जास्त चांगलं करावं वाटतं. आता पहिल्यांदा माझ्यावर काहीतरी टीका होत होती, मी डिजिटल बोर्ड आणला, पुन्हा काय वाटत होतं, मग समोर ते बोर्ड नाही का ते आणला. अशी डेव्हलपमेंट स्वतःमध्ये करायची. कोणी आपल्या चुका दाखवल्या की आणखीन चांगलं करायचं. शिक्षक म्हणला की तुला काय व्हायला, इथे सायन्सचं पाठांतर होईल, दुसऱ्या वेळेस 2 पानं पाठ करून दाखवायची, 2 उत्तर पाठ करून दाखवायची. एखाद्या वेळेस आपला समजा शब्द काढण्यासाठी आपण मार खाल्ला तर दुसऱ्या वेळेस पुन्हा कधीच शब्द, त्या नंतर कधीच जीवनामध्ये आपण शब्दासाठी मार खाऊ. त्याला काय म्हणतात, लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. रीड अलाउड द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. काय करायचंय, खालचे शब्द जोरात मोठ्यानं वाचायचे. चला रीड करा. River, stream, sea, ocean, hill, stone, mountain, rock, plant, sapling, tree, seed, child, adult, baby, youth. You don't eat some food. तुम्ही काही अन्न खाल्लेलं नाही का? मग खाल्ला असेल तर रीड अलाउड म्हणाले. रेडी स्टार्ट. River, stream, sea, ocean, hill, stone, mountain, rock, plant, sapling, tree, seed, child, adult, baby, youth. व्हेरी गुड. असं रीड करायचे. रिअरेंज each of the words set of words according to the increasing order of their size or growth. त्यांच्या वाढीच्या क्रमानुसार किंवा त्यांच्या आकाराच्या क्रमानुसार त्यांना लावायचे. चला कोण येतंय पटकन. चला पहिलं कोण करते, चला लवकर फास्ट. प्रत्येकाने करायचे. कॉमा द्यायचा, थोडी जागा सोडायची. हे काय, स्ट्रीम म्हणजे छोटा ओढा झरा, त्यानंतर रिव्हर, रिव्हर म्हणजे नदी, सी म्हणजे काय समुद्र, आणि ओशियन म्हणजे काय महासागर. हा चल नेक्स्ट. उलटो.
चला नेक्स्ट. सांग आता. सीड म्हणजे काय सांग ना तिथं. सीड म्हणजे बी. सॅपलिंग म्हणजे सॅपलिंग म्हणजे रोपट. प्लांट म्हणजे ट्री म्हणजे झाड. सांग. स्टोन, रॉक, हिल, माउंटेन. चला ही स्टोरी पूर्ण करायची. अगोदर काय करायचं माहिती आहे का, ही पूर्ण स्टोरी लिहायची रिकाम्या जागा सहित. बरोबर आहे. सिंगल लाईन लिहायची फक्त. मग अच्या खाली अचा अर्थ, लॉयनच्या खाली लॉयनचा, वॉचच्या खाली वॉचचा, स्लीपिंगच्या खाली स्लीपिंगचा अर्थ, इनच्या खाली इनचा, अच्या खाली अचा, ब्लँक जागा तशी ठेवायची. सगळ्याचे अर्थ लिहायचे. त्यानंतर मग याचे अर्थ लिहायचे. आणि त्यानंतर मग ते ब्लँक पूर्ण करायचे. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लॉयन अँड द माऊस. पूर्व प्राथमिक, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी या वर्गामध्ये तुम्ही द लॉयन अँड द माऊस, सिंह आणि चुहा, शेर अँड चुहा यांची स्टोरी पाहिलेली. बरोबर आहे किंवा ऐकलेली आहे. रीड इट इन इंग्लिश मध्ये वाचायची. फिल द गॅप्स युजिंग द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. खाली बॉक्स मध्ये दिलेले वर्ड्स वाचायचे आणि व्यवस्थित फिलअप करायचे. कळते.